गडचिरोलीच्या बाबतीत 2 मोठे स्टील प्रोजेक्ट तिकडे की त्याला स्टील हब बनवण्याचं चाललंय, त्यामुळे हे सर्व केलं जात आहे. अनेक मुद्दे पुढे येत असतात. अवधूतजी, मला असं वाटतं की हे फार किरकोळ मुद्दे आहेत आणि हे उगीच उकरून काढायचे आहेत. बघा कसं असतं की आपल्याला जर प्रोग्रेस हवा असेल तर इंडस्ट्रियलायझेशन झालंच पाहिजे. या देशामध्ये ज्या प्रकारे आता इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, लोकांचं राहणीमान वाढतंय, लोकांना घरांची आवश्यकता आहे, आपल्याला लोखंडाची आवश्यकता असणार. आपण आजपर्यंत चायनामधून लोखंड आणायचो आणि जर्मनीमधनं पोलाद आणायचो. पोलाद म्हणजे ज्याला आपण लोखंडाचं अलॉय म्हणतो, जरा चांगल्या क्वालिटीचं स्टेनलेस स्टील वगैरे. कालांतराने आपण सालेम मध्ये प्लांट काढले, स्टेनलेस स्टील आपण भारतामध्ये तयार करायला लागलो आणि हळूहळू भारतामध्ये लक्ष्मी मित्तल हा जगातील सर्वात मोठा आयर्न मॅन्युफॅक्चरर आहे, तुम्हाला माहितच असेल. आणि जिंदाल असो, इतर लोक असोत, या पद्धतीने आपण भारतामध्ये स्टीलची फॅक्टरीज काढल्या. सर्वप्रथम आपण भारतीय म्हणजे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने वेगवेगळे कारखाने काढले, तुम्हाला माहितीच असेल. तर स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाने काढल्यानंतर ते कुठेतरी कमी पडायला लागलं. आपण लायसन्स राज रद्द केलं आणि आपण प्रायव्हेट मॅन्युफॅक्चरर्सना या स्टील मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये उतरवलं. त्याप्रमाणे अनेक लोक आली आणि जर एखादा मनुष्य येत असेल तर त्याला अडवायचं काही कारण नाही. उद्या सकाळी तुळशीदास बोईटे म्हणाले की मला चंद्रपूरमध्ये फॅक्टरी टाकायची तर त्यांनी पण टाकावं, त्यांनी प्रोजेक्ट घेऊन यावं. सरकार तुम्हाला सर्वांनाच मदत करणार आहे. शेवटी आपण जी काही प्रगती साधतो ती 3 गोष्टीतनं साधतो. एक जंगल, एक जमीन आणि तिसरी गोष्ट म्हणजे शेती. हे 3च नॅचरल गोष्टी आहेत ज्यातनं संपत्ती निर्माण होते. बाकी सर्व कन्व्हर्ट करतात, एकातनं दुसरं कन्व्हर्ट करतात. नैसर्गिकरित्या आपल्याला 3च गोष्टी मिळतात. एक जंगलापासून वूड मिळतं, खाणींपासून आपल्याला खनिजे मिळतात आणि शेतीपासून आपल्याला खाण्याचे पदार्थ मिळतात. या 3च गोष्टीतनं प्रोसेस होऊन उरलेलं सगळं काही मिळतं, बाकी काहीच नव्याने निर्माण होत नाही. तर त्याच्यामुळे या देशाला एका प्रगतीचा वेग जर हवा असेल तर आपल्याला काही प्रमाणामध्ये खाणी करावीच लागते. आता खाण जर करायची झाली तर तिथल्या जमिनी तर आपल्याला ताब्यात घ्याव्याच लागणार आणि त्याचा जर मोबदला कोणाला द्यायचा आहे तर तो मोबदला देता येतो. फॉर्च्युनेटली बहुतेक सर्व खाणी या भारत सरकारच्या मालकीच्या आहेत. तुम्हाला जर हे नेहमी अदानी आणि अंबानी आणि वगैरे 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 नावं घेतात तर आपल्याला एक कळलं पाहिजे की अंबानीची सुरुवात कुठून झाली. धीरूभाई अंबानी कोण होते? एक सर्वसामान्य माणूस होता आणि तो स्वतःच्या ताकदीने मोठा झाला. त्याला सिस्टीमने मदत केली न केली मला माहित नाही, त्याला कुठच्या सरकारने मदत केली मला माहित नाही. त्यांचे आणि इंदिरा गांधींचे संबंध काय होते याच्याबद्दल लोक चर्चा करतात, त्यांचे आणि राजीव गांधींचे संबंध काय होते ह्याच्याबरोबर चर्चा करतात. त्यामुळे या वांझोट्या चर्चांना फारसा अर्थ नाही. परंतु एक लक्षात ठेवा की ज्यावेळी आतापर्यंत भारतातले विमानतळ परदेशी कंपन्या बनवायच्या, आज भारतातले विमानतळ भारतीय कंपन्या बनवते. भारतातला पैसा भारतात राहतोय, भारतातला पैसा बाहेर जात नाही. पूर्वी जे बीपीटी बनलेला आहे ना त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण परदेशी कंपन्यांना दिलेलं आहे. कलकत्ता पोर्ट ट्रस्ट बनलेला आहे त्याचं कॉन्ट्रॅक्ट आपण परदेशी कंपन्यांना दिलंय. पण आज जो मुंद्रा पोर्ट ट्रस्ट आणि जेएनपीटी आणि किंबहुना तुमचं पालघरचं पोर्ट ट्रस्ट बनतंय त्या सर्वांचं कॉन्ट्रॅक्ट आपण भारतीय कंपन्यांना दिलंय. गेल्या 75 वर्षामध्ये परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये मोठमोठे प्रोजेक्ट घेणं हे संपलेलं आहे. आता भारतीय लोक परदेशात जाऊन मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि हे घेण्यासाठी आपल्या कंपन्यांना बळ देणं हे महत्वाचं आहे. कंपनी कोणाची हे महत्वाचं नाहीये. कंपनीला कुठचंही नाव असलं तर त्याचे भागधारक हे भारतीय असतात आणि या सर्व कंपन्यांची नावं जी घेतली त्यांचे शेअर्स तुम्ही पण घेऊ शकता, 100 रुपयाचा 200 रुपयाचा, आणि तुम्ही पण त्यांचे मालक होऊ शकता. त्यामुळे मला असं म्हणायचंय की ज्याला आपण पोस्ट क्वालिफिकेशन क्रायटेरिया म्हणतो, मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जर टेंडर्स घ्यायचे असतील, उद्या सकाळी लंडनमध्ये हिथ्रो सारखा एखादा एअरपोर्ट बांधायचा असेल तर तो बांधण्यासाठी जे मिनिमम क्वालिफिकेशन लागतं ते भारतामध्ये आतापर्यंत कोणाकडे नव्हतं. परंतु काही भारतीय कंपन्यांनी आता भारतातलेच विमानतळ बांधल्यामुळे ते आता क्वालिफाय झाले. ते आता हिथ्रो विमानतळ बांधू शकतील, ते अमेरिकेमध्ये जाऊन JF केनेडी सारखा विमानतळ बांधू शकतील, ते गल्फमध्ये जाऊन विमानतळ बांधू शकतील. या दृष्टिकोनातून आपल्याला याच्याकडे पाहावं लागेल.